आत ठेवा गोडाऊनला. अधिपती, बोलणं झालं का वहिनींची? तू फोन केला होतास? तुला दुसरं काय काम नाही काय ओंक्या? सकाळ सकाळ काय आपण हळदी कुंकू आलो होतो काय फॅक्टरीत? काय तर आपल्या घरच्या गप्पा मारत बसतोय. चल कामच बोलते. काय लिस्ट करायला सांगितली ती झाली काय? सॉरी, चिडू नकोस, मी काळजीपोटी विचारलं. झाला का राग शांत? झाला. मला सांग, तू वहिनींशी बोललास? अरे नाही आला बाबा फोन त्यांचा ओंक्या. आला असतं तर मी तुला सांगितलं नसतं काय? हे तर फोन घे माझा, याला काढील काय उपयोग नाही याचा. कवा धरून वाट बघालो, स्क्रीनवर टक लावून लावून माझं डोळं दुखायला लागलं माहिती आहे का? त्यांचा फोन नाही, मेसेज नाही, मरता स्वाभिमानी आहेत ना त्या, स्वतःहून करणार नाहीत फोन. माहिती आहे मला चांगलं. जाऊ दे. अरे पण असं कसं? काल त्या तुला फोन करत होत्या आणि तुझा फोन बिझी येत होता म्हणून त्यांनी मला फोन केला. तू घरी विचारलंस का त्यांनी कॉल केला होता का? तू ग बस, थंड घे ओंक्या. उगाच गंडवू नको, त्यांची वकिली करू नको, समजलं ना? माझी चूक झाली, मी स्वेटर घेऊन गेलतो त्यांच्याकडे, नाही जायला पाहिजे होतं. आता त्यासनी वाटलं असेल येऊ कुठं जात नाही आपल्याला सोडून, येतो लगेच मागं मागं, म्हणून मजा घेतात माझी. फोन करत नाहीत, मेसेज करत नाही, बसू दे बोंबलत. हे बघ, उगाच कुठला विषय कुठे नेऊ नकोस. मी माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगतो, बायका एकदा चिडल्या ना, त्यांचा राग थंडवायला वेळ लागतो. शिवानी आहे ना, ती पण अशीच घर सोडून बाहेर जायची. मग मी तिला मनवायचो आणि परत घरी घेऊन यायचो. म्हणजे काय, मी आता परत जाऊ त्यांच्या घरला, परत म्हणून घरला घेऊन येऊ? हो, मनव त्यांना. आणि हे बघ, नवरा बायकोचं भांडण झालं ना की नेहमी माघार नवऱ्यालाच घ्यावी लागते. आणि या माघार घेण्यात विजय नवऱ्याचाच होतो. आता आम्ही माघार घ्यायची? हो, ती तू आधीच घेतलीस. तू स्वेटर घेऊन गेलास ना त्यांच्या घरी, म्हणजे तू माघारच घेतलीस. हां, आणि तू काय जगावेगळं केलं नाहीयेस. आता जास्त विचार करू नकोस, बोल त्यांच्याशी, मनव त्यांना, वहिनींना परत घरी घेऊन ये. मी काय करू चारू? अक्षराला घरी परत कसं आणू मी? ती भुवनेश्वरी शांत बसणार नाही. ती कारस्थानं करत राहणार, अक्षराला घराच्या बाहेर ठेवणार. आणि मला डोक्याला हात लावून बसायचं नाहीये. काहीतरी केलं पाहिजे. अक्षरा घरी आली पाहिजे आणि ती भुवनेश्वरी घराच्या बाहेर गेली पाहिजे कायमची. आम्ही तर वृद्धाश्रमात जायला तयार होतोच की, पण तुमच्या लेकानं आम्हाला जाऊ दिलं नाही. त्यात आमची काय चूक? तू स्वतःहून घराबाहेर जाणार. इतक्या कष्टानं, इतकी कारस्थानं करून, इतकी मन चिरडून हे सगळं मिळवलंयस. तू काय स्वतःहून घराच्या बाहेर जाशील का? जायला काय हो, जाऊ की आम्ही. मध्ये गेलो बी होतो, विसरला तोय? तुमच्या लेकानं अख्खं जग पालतं घातलं होतं की हो आम्हाला हुडकायला. एवढं गारुड आहे तुझं त्याच्यावर? गारुड नाही हो, माया, आईचं प्रेम म्हणतात त्याला. पण ते तुम्हाला कळलं असतं तर तुमच्यावर ही येळ आलीच नसती की. वेळ तुझ्यावर सुद्धा येईल भुवनेश्वरी. अक्षरा जेव्हा तुझं खरं रूप अधिपती समोर आणेल ना, तेव्हा तुझ्यावर सुद्धा वेळ येईल. आता सध्या तुझ्या खोट्या मायेची झापड आहेत ना त्याच्या डोळ्यावर, ते निघतील कधीतरी. आणि मग तुला कळेल वेळ फिरते म्हणजे काय होतं ते. आता हाय का परत तेच? कवा कळायचं हो तुम्हाला? माया ही माया असत्या, खरं खोटं असं काय बी नसतंय. असते ना, सगळ्यात खरं खोटं असतंच. आणि तुझ्यासारखी फसवी मायावी माणसं जेव्हा प्रेमानं वागण्याचं नाटक करतात ना, तेव्हा त्याला फसवं प्रेम म्हणतात. मग जेव्हा आम्ही चारुलताबाईंचा यश करून आलतो तेव्हा तुम्हाला समजा खरं वाटत होतं. आम्ही जे खोटं बनून वागलो तेव्हा तुम्हाला आमची माया खरी वाटली. हा, यश जरी वेगळा असला तरी माणूस एकच होता ना व, मग त्याची माया खोटी कशी? अहो बोला की, भुवनेश्वरीची माया खोटी आणि चारुलताची खरी कशी काय? कारण चारू अधिपतीची खरी आई आहे आणि तू खोटी बाई आहेस. आम्ही खोट्या आहोत. बरं ठीक आहे, आम्ही खोट्या आहोत. पण आम्ही खोट्या, तुम्ही खरे कसे हो? हा, खोट्या चारुलतावर भाळलाच की हो तुम्ही. त्याला भाळणं नाही, त्याला फसणं म्हणतात. मूर्खपणा करणं म्हणतात त्याला, जो मी केला. तुझ्या खोट्या रूपाला फसलो ना मी पुन्हा. रूपावर फसला असतात तर कवाच भुवनेश्वरीला आपलं मानलं असतं. तू जा ना एकदाची. काय शब्दांचे खेळ करत इथं बसलीयस? जा या खोलीच्या बाहेर जा. जमलं तर घराच्या बाहेर जा आणि माझ्या आयुष्यातून बाहेर जा. हे बघा, हे चुकतंय बघा तुमचं.
तुम्ही कोणताच खेळ पूर्ण करत नाही. फिरून फिरून आपलं परत तेच तुमचं फेवरेट वाक्य, जा चालती हो या घरातून. मग आम्ही पण आमचं फेवरेट वाक्य बोलतो. आमचा लेक आम्हाला सांगल त्या दिवशी आम्ही या घरातून बाहेर जाऊ, बाकी कुणासाठी नाही. पण आमच्या लेकासाठी आम्ही नक्की जाऊ, कारण त्यांना त्रास होईल असं आम्ही कवाच करणार नाही. त्यांनी फक्त आम्हाला एकदा सांगू देत, आई साहेब तुम्ही घराबाहेर जावा, वृद्धाश्रमात जाऊन राहा. आम्ही त्या क्षणी हे घर सोडून निघून जाऊ. दुर्गे, दुर्गे, अगं काय झालं आत्ते? गळा काढाय. हाय का आता? हा? सकाळी काय म्हणली होतीस? मला ते काय ऍसिडिटी का फॅसिडिटी होती हा? मी आता चहा कपात करणार, चहा कमी करणार, आणि हे काय लगेच चहा प्यायला बसतीस? अगं मी काय म्हणते, तू खाल्ल्या मिठाला जागत नाहीस, पण स्वतःच्या शब्दाला तरी जाग. अगं आत्ते आता तू बी नग समजावत बसूस गा. मला किती काम असतात माहितीये तुला? किती थकायला होतंय ग मला. तुला काय माहिती? तू आणि काम करणार. आणि तू काय म्हणलीस दुर्गे? हा? तुला समजावया. अगं म्हणजे दगडावर डोसका आपटाया, माझं नाव काय दुर्गी आहे? तुझं झालं असेल तर काम बोल. कशा बाई हुडकत होतीस मला? हा अगं बाई, माझा मोबाईल सापडाना झालाय. मला काय माहिती तुझा मोबाईल कुठे आहे ते? अगं माझ्या खोलीतच होता, त्या अलीकडच्या टेबलावर ठेवला होता. आता सापडाना झालाय बघ. तू खोलीत गेली होतीस ना व जपमा आणाया? तूच मला पाठवलं होतंस ना व? तसं नाही, तू खोलीत गेलतीस ना व, दिसला का माझा मोबाईल? मला वय तुलाच. नाही गाते. हा, धनाजी नाहीतर शांताला सापडला असेल साफसफाई करताना. आत्ते ऐक की, तू किचन कडे चाललीस ना वा? हा, हे जरा ठेव की तिकडं. ये. काय का आता लई काम करतेस ना व तू? मग जा तूच नेऊन ठेव. आली मोठी हाती नेऊन ठेव. बर. माझा मोबाईल. तू सुधारणार नाहीस दुर्गी. अगं लहान आहेस वय असं खोड्या काढाया? अगं माझी किती कामं खोळंबली होती, कळत नाही का तुला? अशी का ठोंबेसारखी उभी? सांग की का घेतला होतास माझा फोन? त्या मास्तरनीचा फोन आलता तुझ्या फोनवर. सुनबाईचा फोन आलता. काय म्हणली ती? कशी आहे ती? अगं हेच हेच मला माहिती होतं, तू लगेच तिला फोन करणार म्हणून. सुनबाई म्हटलं की लगेच पुळका कसा येतो ग तुला, म्हणून मी तुझा फोन घेऊन आलते. मला माहिती होतं ती आपली जरा काय बोलली का लागली तू तिच्या माग माग सुनबाई सुनबाई करत. अगं पण सांग की काय म्हणत होती ती? दुर्गे, अधिपतीला विचारत होती का ती? वय मला वाटलंच होतं. पण मी तिला सांगितलंय का अधिपती तुझ्याशिवाय लई आनंदात आहे इकडं, आणि त्यासनी तुझ्याशी काय बोलायचं नाही, आणि परत इकडं फोन करायचा नाही असं बी म्हणलंय मी तिला. अगं असं का म्हणलीस तू? अगं या घरची सुनबाई आहे ती, या घरची मालकी नाही. तिचं आणि अधिपतीचं एकमेकांवर लय प्रेम आहे बघ. दोघं बी एकमेकांबिगर नाही राहू शकत. दुर्गे, हे जे काय करतेस ना तू, लय मोठं पाप करतेस बघ. त्या दोघांना वेगळं करतेस तू. हे आत्ते, म्या नाही त्यासनी वेगळं केलंय, त्यांची ती वेगळे झाले ती, आणि या सगळ्यामध्ये का नाही त्या मास्तरनीची चूक आहे तुझ्या. सुनबाईनं जे केलं ते केलं, पण त्यात अधिपतीची काय चूक? अगं अशीच काही वर्षापूर्वी तू बी आली होतीस नवऱ्याशी भांडून. त्या भांडणाचं कारण तुमच्या लक्षात बी नसेल, पण त्याचा परिणाम अजून बी दोघं भोगतायत नव. मी स्वतः बघितलंय नवऱ्याच्या आठवणीत रात्रात झुरताना तुला. हे गप्पा बस आत्ते, तुझं काय बी बोलायचं नाही हा. अगं एवढ्या वर्षानंतर बी म्या जितकी उभी आहे तुझ्या समोर, चंचीला बी मोठी केली म्या. आणि हे बघ, मला काय बी गरज नाही माझ्या नवऱ्याची. ताई बरोबर बोलती, कुणा वाचून कुणी मरत नाही. बरोबर आहे तुझं दुर्गे, कुणी कुणा वाचून मरत नसतं, पण एक कुणीतरी असतं ज्याच्या वाचून माणसाचं जगणं थांबतं, आणि तीच एक कुणीतरी म्हणजे सुनबाई आहे अधिपतीसाठी.
असं काय बी नाही. आज सकाळीच अधिपती काय बोलले आठवते ना व? ते तो भुवीवरच्या प्रेमामुळे म्हणणार, पण त्याच्या मनात असं काय नाही आहे. अगं अधिपतीला कळायला पाहिजे की सुनबाईला त्याच्याशी बोलायचं म्हणून. मग ते दोघं काय करायचं ते ठरवतील. मला अधिपतीला सांगायला पाहिजे. दे दे फोन. फोन फोड. काय अधिपतीला काय सांगशील तू? त्या मास्तरनीचा निरोप देणार आहेस? म्हणजे काय, तू त्या मास्तरनीच्या गटात जाणार? आणि ताईचं काय ग? ताईला तू वचन दिलतस ना व? ताईला तू हे वचन दिलतस का सुनबाईचे कुठले बी निरोप तू अधिपतीसनी देणार नाहीस, आणि जर दिलेस तर समज खोटं सांगशील. घे फोन, घे आणि काय करायचं ते कर. माझ्याशी बोलायची अधिपतींची इच्छा नाही असं कधीच होणार नाही. उगाच काहीतरी सांगता दुर्गेश्वरी मावशी. आता तर अधिपतींशी बोललंच पाहिजे मला. त्यांना सांगणार आहे मी, काहीही करा आणि आज मला भेटा. हाय अक्षरा. हाय. अक्षरा, तुला आज तास ऑफ आहे ना? हो. मग प्लीज माझ्या वर्गावर एक तास घेशील का? कारण मी आज अर्ध्या रजेवर चालले. आज माझी वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे ना. ह्यावेळेस मीच त्यांना सरप्राईज देणार आहे. दरवेळी मला तेच बाहेर फिरायला घेऊन जातात, म्हणून मी ठरवलं ह्यावेळेस मीच त्यांना बाहेर जेवायला घेऊन जाणार आहे. प्लीज तुला रिक्वेस्ट करते, घेशील का ग माझा तास? हो प्लीज, काय म्हणताय? ऑफकोर्स मी घेईन तास. थँक्यू सो मच अक्षरा. नाही नाही, थँक्यू काय. आपण मदत केलीच पाहिजे एकमेकींना. आणि ॲनिव्हर्सरी म्हणजे नवरा बायकोच्या आयुष्यातला खूप खूप महत्त्वाचा दिवस असतो. त्यामुळे तुम्ही जायलाच हवं. जा तुम्ही. हां, आणि हॅपी ॲनिव्हर्सरी. थँक्यू सो मच अक्षरा, सो नाईस ऑफ यू. मग मी आत्ताच निघते. चल. अधिपती, तुमच्याबरोबरचा प्रत्येक दिवस हा उत्सवासारखा असतो. मी आनंदी राहावं म्हणून तुम्ही किती काय काय करायचं. मग आत्ताच असे का वागताय तुम्ही? प्लीज माझ्याशी बोला अधिपती, एकदा बोला. मला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. तुमच्याबरोबरचा अजून एक आनंदाचा क्षण अनुभवायचा आहे मला. मला घरी यायचं आहे परत. मला परत घरी घेऊन जा आपल्या. एक काम सांगितलेलं धड होत नाही बरं तुमच्याकडनं. अरे बाबल्या, हा तो कच्चा माल येऊन पडलाय बोंबलत तिकडं, तो वेगवेगळा करून ठेवा म्हणून किती दिवस झालं सांगितलंय. तेवढं होत नाही तुमच्याकडनं काम? चकाड्या पिडायला येता का इथं? संजय, घरनं आणलेला डबा गिळायला येता इथं? काम होणार नसलं तर तसं सांगा, दुसरी माणसं बघतो मी. माफ करा दाखले सरकार. दाखलं सरकार, तुम्ही लक्ष नका घालूयात. मी बघतो काय करायचं ते. मान्य आहे त्यांना काम संपवायला उशीर झालाय, पण त्यांनी माफीसुद्धा मागितली आहे आणि कामही पूर्ण केले. पूर्ण केले? तुम्ही चिडचिड नका करू. संजय बाबल्या, जा तुम्ही. ए संजय, सॉरी, मला माहित नव्हतं पूर्ण केलं तुम्ही. सॉरी. सांगायचं मग तोंड उघडून. तू अशी चिडचिड का करतोय? कामात ढिसाळपणा दिसल्यावर मग चिडचिड होणार नाही तर काय? तसं नाहीये. याआधी असे प्रसंग झालेत, ह्याच्यापेक्षा मोठी संकट आलीत, पण तू सगळं शांतपणे आणि समंजसपणे हाताळलेस. एकदा विचार कर, तुझी चिडचिड का होते? का होते? कारण तुझं वहिनींशी बोलणं होत नाहीये. असं काय नाही. असंच आहे, तुला कळत नाही पण तुझी चिडचिड होते. फॅक्टरी गोडाऊनमधले सगळी लोक मला विचारतायत काय झाले सरकारांना, त्यांची तब्येत बरी नाहीये का, असे का वागतायत? ह्याआधी असे वागत नव्हते. भावा, प्रेमापेक्षा इगो मोठा नसतो. फोन घे आणि वहिनींना फोन लाव. हा? फोन घे आणि वहिनींना फोन लाव. ए नाही नको, मी गेलतो की एक पाऊल टाकून मी स्वतःहून गेलतो त्यांच्या घरला स्वेटर द्यायला. ते काय त्यासनी कळलं नसेल काय?
त्याच्यावर त्याने काहीच केलं नाही, फोन केला नाही, मेसेज केला नाही, काय नाही. याचा अर्थ काय? त्यासनी माझ्या संग बोलायचं नाही. ठीक आहे, नाहीतर नाही, मग आपण पण काय फोन बिन करायचं नाही. राहू दे. फोन लाव वहिनी ना. अरे नको नको ओंक्या, अरे येडायस काय तू? काय करायला? फोन लाव. अरे बारक्या पोरांनी करू नको, गबस. ओंक्या येडायस काय? नको, काय गरज नाही आपल्याला फोन करायची, गबस. तुला कळतंय का तुझं कामात लक्ष नाहीये, तू नीट खात पित नाहीयेस. एकदा फोन लाव आणि विषय संपव. ऐक माझं. नाही नाही, तसलं काय नाही, काय मरत नाही मी, काय नाही. तुला नाही ऐकायचंय? ठीक आहे, मीच लावतो आणि नको. अक्षरा वहिनींना सांगतो की तू तब्येतीची हेळसांड नाही करतोय. नाही नाही नाही, हे असलं काय करू नको ओंक्या. तू हे जर काय केलंच नाही बघ, ऐक ऐक, मी 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 तुझं तोंड बघणार नाही ओंक्या. लक्षात घे, मी तुझं तोंड बघणार नाही. तू जर फोन लावलास तर मग बघ केवढ्याला पडेल. चेष्टा नाही, मी खरं सांगतो. हे खेळ आता माझ्याशी खेळू नकोस. तुझं काय चाललंय मला बरोबर कळतंय. आणि तुलाही माहिती आहे की अधिपती तुला बाहेर जायला कधीच सांगणार नाही. आणि याच गोष्टीचा फायदा घेतेस ना तू. बरोबर कारस्थानं करून माझ्या अक्षराला घराच्या बाहेर काढलंस. तुमचा काय प्रॉब्लेम आहे माहितीये का मोठे मालक? तुम्ही का नाही सगळ्या गोष्टींसाठी आम्हाला जबाबदार धरता. उगाच जबाबदार नाही धरत, तू आहेस जबाबदार म्हणून बोलतोय. तू मूळ आहेस सगळ्याचं. तुझ्यामुळे अक्षरा गेली घराच्या बाहेर. आमच्यामुळं? तुमच्या लेकाने सांगितलं की हो त्यांना घराबाहेर जायला? अगं तू त्याचं डोकं फिरवलंस म्हणून त्यानं सांगितलं ना तिला घराच्या बाहेर जायला. आमच्यामुळं नाही, त्यांच्या खोटेपणामुळं. अक्षरा खोटी नाहीये. त्या खोट्या आहेत हे सिद्ध झालंय. सिद्ध झालेलं नाहीये, तू ते सिद्ध करवून घेतलंस. अक्षरा खोटी नाहीये, ती खोटी पडली तुझ्यामुळं. आम्ही हे सिद्ध करवून घेतलंय, हे तुम्ही सिद्ध करा. हाय हिम्मत? ज्या गोष्टी आपण करू शकत नाही त्या गोष्टी बोलू नका. सिद्ध केलं असतंच मी. परिस्थिती माझ्या बाजूने असते ना तर मी सगळं सिद्ध केलं असतं. डोळ्यासमोर माझ्या घराची अशी वाताहत होताना बघत बसलो नसतो मी. तू खोटी बाई आहेस हे अधिपती समोर सिद्ध केलं असतं मी पुराव्यानशी. पण माझा मुलगा माझ्या बरोबर नाही. माझे हात दगडाखाली आहेत. मग काढा की हात दगडा बाहेर. हा, मारा की जरा हात पाय. आणा पुरावे आणा. पण नाही, तुम्हाला पुरावा गावणारच नाही. आम्ही काही केलंच नाही तर आम्ही भिऊ कशा पाहिजे? तू कशाला भेशील? भीती भीते तुला. इतकी पाताळी यंत्री आणि नीच बाई आहेस तू. पण हे घडलंय कुणामुळं? हा, आमच्या ह्या अवस्थेला कोण जबाबदार आहे? तुम्हीच येळ आणलीत ना हो आमच्यावर. हे तरी मान्य आहे का नाही? का हे बी ना मंजूर? एक बोट दुसऱ्याकडे दाखवताना 4 बोट आपल्याकडे असतात मोठं मालक. हे विसरू नका. काही विसरत नाही मी. आणि माझ्यामुळे तू अशी झालेली नाहीयेस. तू मूळची अशी आहेस. कपटी बाई आहेस तू. तुझा पिंडच असा आहे. आणि काय माझ्या बाबतीत तू काय केलंस? इतकी वर्ष मला आजारी खितपत कुणी पाडलं? आम्ही. तोंड वर करून सांगतेस, लाज वाटत नाही तुला? नाही वाटत. आणि तुम्हाला एवढं वाटतं का नाही? जावा की सांगा, अख्ख्या जगाला वरडून सांगा. बघा कोण विश्वास ठेवतंय ते. तुझ्यासारखी कीड शब्दाने नाही हाताने ठेचली पाहिजे. तुमच्यावर जीव लावला म्हणून ही काठी तरी तुमच्या हातात ठेवू दिली. नाहीतर जेव्हा बघावं तेव्हा कुणाच्या तरी कोबड्यांच्या आधारावर जगायचं. आधी आमच्या आईचा आधार घेतला, मग सुनबाईंचा. आम्ही तुमच्या लेखी कपटी कारस्थानी काय वाटल ते असू, पण एक ध्यानात ठेवा, आम्ही अधिपतींच्या आईसाहेब होतो, आहोत आणि कायम राहणार. तर आता राहिला प्रश्न तुमच्या सुनबाईंचा. त्यांनी आम्हाला लय ऐकवलंय. आतापर्यंत आमच्याशी असं कोणी बी वागलेलं नाही. एवढं आम्ही कुणाचं बी ऐकून घेतलं नाही तेवढं त्यांचं ऐकायला लागलंय. त्याने कावा आम्हाला मान तर दिला नाहीच. त्यांची लायकी सोडून बोलल्या ते आमच्याशी. त्यामुळं आता आम्ही थंड बसणार नाही. त्यांना त्यांची लायकी दाखवून देणार. त्यासनी कळायला पाहिजे त्यांनी कुणाचा नाद केलाय ते.